खरं म्हणजे रेल्वे ओव्हरब्रिज आहे आणि ती मागणी जेव्हा माझ्याकडे आली त्यावेळेला रेल्वे डिपार्टमेंट आणि आमच्या PWDने सगळं एकत्रित काम करून ते सगळं तयार केलं. तर त्याला अप्रोच रोड जो आहे त्या ब्रिजला जाणारा रस्ता त्याच्यामुळे अनेक शेतकरी बाधित होत होते. शेती त्यांची जात होती. त्यामुळे मग त्या शेतकऱ्यांची समजूत घालून त्यांना योग्य तो मोबदला देण्याचं काम झालं आणि मग तो रस्ता जो आहे दोन्ही बाजूचा जो आहे त्या जो ब्रिज आहे त्याच्यात त्या बाजूला आणि ह्या बाजूला तो रस्ता जो आहे आपण करू शकलेलो आहोत. त्याच्यामध्ये इथल्या शेतकऱ्यांनी त्या इतर सगळ्याच लोकांनी फार मोठं सहकार्य केलं. त्याबद्दल आपण त्यांचे आभार मानले पाहिजे. जवळजवळ 109 कोटी रुपयाचा हा पूर्ण प्रोजेक्ट जो आहे तयार झालेला आहे. यामुळे लासलगावमधून जाणारी जी काही वाहतूक होती आणि प्रचंड तिथे ट्रॅफिक जाम होत होता. तर तो अर्ध्यापेक्षाही आता कमी होऊन जाईल. बऱ्याचशा ज्या गाड्या ह्या इथूनच बाहेरच्या बाहेर जातील. त्याच्यामुळे लासलगावमध्ये सुद्धा ट्रॅफिक कमी होईल. लासलगावचे जे व्यापारी, दुकानदार वगैरे आहेत, त्यांचे सुद्धा जे आहे व्यवसायावर चांगला परिणाम होईल. कारण गर्दी एवढी असायची कोणी उतरायचंच नाही तिकडे. त्यामुळे व्यापारी सुद्धा त्यांचे बघत राहायचे तर गाड्याच थांबल्या नाही त्या. परंतु आता ही परिस्थिती जी आहे बदलेल आणि एवढंच नाही आता इथे त्या शेजारच्या जमिनीचे भाव पूर्वी किती होते आणि आता किती झालेले आहेत हे त्याच शेजार शेतकऱ्यांना विचारा किती पटीने वाढलेले आहे ते.